महत्त्वाची अपडेट आता हाती येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या एसआयटीची स्थापना करण्यात येईल अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। जर नव्या एसआयटीची स्थापना करण्यात येणार असेल तर नव्या एसआयटीचे प्रमुख कोण असणार हा तर प्रश्न असेलच। मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तयार करण्यात आलेली एसआयटी ही जर 34 दिवसांनंतर बरखास्त करावी लागत असेल, रद्द करावी लागत असेल तर ती नामुष्कीची बाब ठरू शकते। नव्या एसआयटी कडून नेमक्या काय काय अपेक्षा आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, मात्र हे सांगणं गरजेचं आहे। डॉक्टर बसवराज टेरी जे सीआयडीचे अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली होती। या एसआयटी मध्ये आणखीन 10 अधिकारी होते जे प्रामुख्याने बीड पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी होते। मात्र एसआयटीची स्थापना झाल्यानंतर यातले काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे वाल्मिक कराड याच्या अत्यंत जवळचे असल्याचे फोटोज प्रसार माध्यमांमध्ये समोर आले होते आणि त्यामुळेच या एसआयटीच्या एकूण कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केल्या जात होत्या। त्यामुळेच ही एसआयटी रद्द केली जाते की आणखीन काही कारणं आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। पण क्वचितच इतिहासामध्ये असं घडलं असेल की एखादी एसआयटी स्थापन केल्यानंतर 34 दिवसांमध्ये ही एसआयटी रद्द करावी लागू शकते। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेली ही माहिती आहे। गृह मंत्रालयातून या संदर्भात अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। बसवराज कल्याण यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या एसआयटी मध्ये समावेश होता। मात्र जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या एसआयटी मध्ये होते ते बीड पोलीस दलाचे कर्मचारी होते आणि त्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे वाल्मिक कराड याच्या अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जात होतं आणि म्हणूनच या एसआयटीवर सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केल्या जात होत्या।